तू सखी, तू साथ दे. तू सखी, तू साथ दे. मनामनाला जोडून, अंतरंग उलगडून, तू छंद जगून घे. सखी सहेली या भारत न्यूज मराठी HD चॅनलच्या कार्यक्रमात सर्व सखींचं मनापासून स्वागत करते. आणि आजची ही आपली पहिली भेट आणि पहिली भेट होती आपली श्रावणात. हा श्रावण जो सगळ्यांना प्रफुल्लित करणारा, सगळ्यांच्या आठवणी ताजातवाना करणारा आणि सर्व सृष्टीला नवीन बनवणारा, नवीन सुंदर नटवणारा हा श्रावण. या श्रावणाबद्दल आपण थोडंसं एकमेकींशी संवाद साधूयात. श्रावण म्हणजे काय? श्रावण हा का सर्वांना प्रिय वाटतो? श्रावण हा सर्वांसाठी किती मोलाचा आणि किती आनंदाचा आहे? तो कशासाठी आनंदाचा असावा? कारण ही सृष्टी या श्रावणात आनंदी झालेली असते. रखरखत्या उन्हात आंब्याचा सुगंध आणि या सर्व याच्यामध्ये करपून गेलेली ही सृष्टी पावसानं मात्र बहरून जाते. नवीन रूप धारण करते. हिरवा हिरवा गालिचा संपूर्ण अंगावर बहरून घेते. वेगवेगळ्या रंगांनी, वेगवेगळ्या फुलांनी स्वतःला सजवते आणि हाच नजारा पाहून आपले देखील नेत्र सुखावतात. आपलं मन देखील उल्हासित होतं. मातीचा तो पावसाचा सुगंध आणि या सुगंधानं नकळत सर्व सख्या माहेरी जाऊन पोहोचतात. माहेरचा तो पावसाचा सुगंध, ते मातीत खेळलेले खेळ, मातीच्या बनवलेली भांडी, भातुकलीचे खेळ आणि या सर्वच गोष्टींचा, आठवणींचा एक पाढा वाचून जातो. तो श्रावणातल्या सरी. आणि श्रावण म्हटलं की जो काही आपल्याला वेगवेगळ्या कवींनी, वेगवेगळ्या कवितेतनं, वेगवेगळ्या पंक्तींमधनं श्रावणाचं, पावसांचं, ढगांचं, नभाचं वर्णन केलेलं आहे ते देखील आठवतं. श्रावण म्हटलं की आपसुकच बालकवी हे आठवतातच. कारण बालकवींची कविता कोणाला ठाऊक नाही असा विरळाच. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. ही ओळ तर सर्वांनाच ठाऊक आहे. आणि खरोखरच या श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ दाटली आहे. नभ निळा बरसला असं देखील म्हटलं आहे. श्रावणातला हा नभ दाटून येऊन तो बरसलेला आहे. आणि हा बरसत असताना ऊन आणि पाऊस आणि ऊन आणि सावलीचा खेळ जसा चालतो, तसा श्रावणामध्ये ऊन आणि पावसाचा देखील खेळ आपण पाहिलेलाच असतो. घडीत ऊन, घडीत पाऊस, थोड्या अंतरावर पाऊस तर थोड्या अंतरावर अगदीच खडखडीत, लखलखीत असं शांतपणे प्रकाश. अशा ह्या वातावरणात आणि श्रावणात आपण आहोत. हा श्रावण किती वेगवेगळी गोष्टी देऊन जातो. हा श्रावण आता सध्या पेरणी झाली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी पेरणी केली आहे. आणि पेरणी झाल्यानंतर त्या पेरणीची उगवणी होईपर्यंत वेगवेगळ्या सणांची रेलचेल आपण अनुभवतोच. मंगळागौर सर्व सख्यांचा अगदी लाडका सण. एकमेकींची थट्टा करण्यात आणि मंगळागौर सादर करण्यात, एकमेकींकडे जाण्यात जो काही आनंद आहे, एकमेकींची सुखदुःख सांगण्यात, कागाळ्या करण्यात, चुगल्या करण्यात किंवा कान भरण्यात किंवा कान फुंकण्यात, अशा सर्व गोष्टी करण्याचा तो एक क्षण. अशीच ही मंगळागौर प्रत्येकीच्या आयुष्यात असते. तिच्या आठवणी असतात आणि दरवर्षी आपण ते साजरा करतोच. त्यानंतर आत्ताच आपण नागपंचमी देखील साजरी केली. काय आहे ना आपली संस्कृती? निसर्ग, ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं, त्या निसर्गाची कृतज्ञता किंवा त्या निसर्गाचे ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून हा श्रावण नक्कीच आपल्यासाठी आहे. या निसर्गाचाच एक भाग म्हणजे साप. शेतकऱ्यांचा मित्रही म्हटलं जातं. शेतकऱ्यांसाठी वरदान किंवा जमिनीसाठी वरदान असा तो साप. आणि या सापाचीच पूजा या नागपंचमीच्या निमित्तानं केली जाते. प्रत्येक सणामागे काहीतरी एक महत्वाचं कारण असतं आणि प्रत्येक सण हा कारणाशिवाय नसतो. असाच निसर्गाला जपणारा, निसर्गाची पूजा करणारा, निसर्गाचे ऋण व्यक्त करणारा, निसर्गाला आपलं म्हणणारा, निसर्गाचीच पूजा करणारा हा श्रावणातला सण. तसे वर्षभर अनेक सण आहेत.
परंतु श्रावणात विशेष करून अजून एक लक्षात राहणारा म्हणजे बैलपोळा. बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र. जो बैल, जे काही बळीराजा आहे, त्याच्याबरोबर खांद्याला खांदा नव्हे, त्याच्याही पेक्षा जास्त कष्ट उपसून त्याला पूर्ण जगाचा पोशिंदा बनवणारा तो बैलपोळा, ज्याच्या ऋणासाठी, ज्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून साजरा केला जातो. त्याची पूजा केली जाते. त्याला एक दिवस आराम दिला जातो. त्याची मिरवणूक काढली जाते. त्याला सजवलं जातं. कारण वर्षभर हाच हेच जनावर आपल्या दावणीला बांधलेलं असताना मात्र प्रामाणिकपणे खांद्यावर जू घेऊन शेतीची नांगरणी, पेरणी करतं आणि त्या शेतीमध्ये उत्तम असं उत्पन्न देणारा आणि उत्पन्नासाठी मदत करणारा तो बैलजोडी जी असते, ती शेतकऱ्याच्या हृदयाची असते. ती लाडकी आणि आवडती असते आणि त्याच बैलांचं ऋण व्यक्त करणारा, बैलांचं पूजा करणारा म्हणजे बैलपोळा. हा देखील श्रावणातलाच, नाही का? हा असा श्रावण कितीतरी नटलेला, सजलेला आहे. या श्रावणामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी जणू खेळ मांडून बसलेली असते, साद घालत असते. गवताची इवली इवली पातं अगदी हवेनं लहरतात. असं वाटतं की ह्या गवताच्या पात्यांच्या समुद्रातच आपण आहोत. पाण्यावरती तरंग येतात एकामागे एक. तसे गवतांचे पाती जेव्हा हलतात किंवा वाऱ्याच्या झोकेनं जेव्हा जातात, तेव्हा त्यांच्या तरंगा किंवा त्याच्या लाट तयार होते. ती कितीतरी सुख देऊन जाते. वेगवेगळ्या डोंगरावरती फुलं आणि त्यांचे रंग बहरलेले पक्षी देखील भेट द्यायला येतात, आनंद व्यक्त करतात. प्रत्येकजण आपला रंग लिहिलेलं असतं. प्रत्येक जणानं आपल्या आवडीचा, निसर्गाला सुंदर नटवेल अशा पद्धतीचा रंग ग्रहण केलेला असतो आणि तो लिहिलेल्या रंगानुसार तो सृष्टीला देखील एक वेगळाच आकार, रंगात सजवलेला असतो. निसर्ग सृष्टीला सजवतो. निसर्ग सर्व सृष्टी किंवा सर्व धरतीला सुंदर करतो. निसर्गावरती जे काही घननिळा बरसला, जो घननिळा बरसतो आणि त्या बरसल्यामुळे जी काही हिरवळ येते आणि ती आकाशाला साद घालत असते. हवा येते आणि त्याचा आनंद द्विगुणित करते आणि हवेच्या लहरीबरोबर हा निसर्ग डोलत राहतो आणि तो देखील आनंद करतो. जणू तो सांगत असतो, पहा, अगदीच थोड्या दिवसांपूर्वी माळरान होतं, इथे करपलेपणा होता, इथे उदासीनता होती, इथे शुष्कता होती, इथे विराणता होती. परंतु पावसाची एक सरकाय आली की लगेच सर्व गोष्टी हिरवळीत बदलून जातात. पहा, जेव्हा काहीच नसतं तरी देखील कुठेतरी जीवन हे नक्कीच असतं आणि ते जीवन पावसाच्या पाण्यानं मात्र बहरतं आणि मग हा खेळ आपण दरवर्षीच पाहत असतो. आणि मग आपल्यासाठी श्रावण हा खेळ घेऊन येतो. खेळ म्हटलं तर आपल्याला लहानपणी याच पावसात होड्या, कागदी होड्या नाचवलेल्या आठवतात. याच पावसात उड्या मारून पाणी उडवलेलं देखील आठवतं. याच पावसाचा पाण्यात, मातीत पावसाचं पाणी मिसळल्यानंतर एक सुंदर सुगंध येत असतो. पहिल्या पावसात एरे एरे पावसा म्हणत, गाणी म्हणत, रिंगण घालत साद घातलेली असते. पावसाची वाट पाहिलेली असते. सगळीकडे आणि सगळीकडे पावसाचा सुगंध असतो आणि अशा वेळेस मातीत खेळणं हा देखील एक छंद होता. आजच्या पिढीला कदाचित हे आवडणार ना, आठवणार नाही किंवा आजच्या पिढीला या गोष्टी केवळ ऐकिवात आहेत. त्या जगणं त्यांच्यासाठी नाही. परंतु तरी देखील आपल्या मात्र आठवणीत ह्या गोष्टी आहेत. श्रावणानं दिलेला हा आनंद, श्रावणानं आपल्याला दिलेला उल्हासितपणा, श्रावणानं दिलेली आपल्याला ही जोड जी आनंदाची आहे, शांतीची आहे, नवजीवनाची आहे, त्या नवजीवनाच्या साथीनंच आपण पुढचं मार्गक्रमण करत असतो. सध्या श्रावण आणि श्रावणातले सोमवार, अगदीच मला वाटतं अनेक भगिनींनी, ज्यांचे लग्न झाले त्यांनी देखील त्यांच्या तरुणपणात 16 सोमवार नक्कीच केले असतील. श्रावणातले सोमवार केल्यानं
अगदी म्हणाल जो काही राजकुमार आहे तो राजकुमार भेटावा अशी साद घातली जाते. श्रावणी सोमवार आणि त्याचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या इच्छा धरून आपापल्या राजकुमारातल्या मनातल्या जोडीदारासाठी हे व्रत केलं जातं आणि तेही श्रावणातलंच नाही का? श्रावणात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व नाती जपणार त्यातलं सर्वात घट्ट नाळेचं नातं ज्यांचं असतं, ज्यांचं रक्ताचं नातं असतं ते म्हणजे बहीण भावांचं. लहानपणी कुरघुड्या करत एकमेकांना पाण्यात पाहणारी ही भावंड मोठी झाल्यानंतर मात्र स्वतःच्या संसारात रमून जातात आणि मग ही आपली नाती दुरावल्यासारखी होतात. परंतु आपली भारतीय संस्कृतीच ती तिनं प्रत्येक गोष्ट घट्ट बांधून ठेवली आहे. प्रत्येक सणात असेल, प्रत्येक व्यवस्थेत असेल, प्रत्येक रूढी परंपरेत असेल, त्या रूढी परंपरातलाच हा एक भाग आपला रक्षाबंधन किंवा आपण त्याला नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो किंवा नारळी पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो. हा कोळी बांधवांमध्ये नारळ समुद्राला अर्पण करून समुद्राच्या लाटा जो पाऊस जे रौद्र रूप धारण केलेलं असतं त्याला जो समुद्र त्यांना आयुष्यभराची किंवा जीवनभराची रोजीरोटी देतं त्याचं देखील उत्तम असं ऋण फेडण्याच्यासाठी म्हणून ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि आपण रक्षाबंधन म्हणून ती साजरी केली जाते. आपण आपल्या बहीण भावांचं मनातलं नातं त्या दिवशी पुन्हा एकदा एकमेकांना भेटणं, एकमेकांना मी तुझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण आहेस. भावाचं कर्तव्य म्हणजे मी तुझं रक्षण करेन आणि बहिणीचं कर्तव्य म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करेन. आणि हे नातं म्हणजे रक्षाबंधनाचं. एक धागा मनगटावर काय तो बांधला जातो आणि मग त्या धाग्याचंच रूप घट्ट बनून जातं. जे नातं कदाचित काळानुसार आपल्या संसाराच्या रगाड्यामध्ये विसरलं किंवा धूसर व्हायला लागलेलं असतं, त्या नात्यांना पुन्हा एकदा एक गाठ मारली जाते आणि ते नातं पक्क केलं जातं. असा तो रक्षाबंधनाचा सण, तोही श्रावणातच. आपल्या संसारातून थोडं बहिणीकडे जाऊन तिची विचारपूस करावी किंवा बहिणीनं आपल्या संसाराच्या सर्व काळज्या सोडून भावाकडे धाव घ्यावी. माझा भाऊ राया आणि लहानपणापासून जे एकत्र वाढलेले नंतर वेगळे झालेले मात्र ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांना पुन्हा भेटणारा तो म्हणजे रक्षाबंधन. आणि असा हा श्रावण वेगवेगळे सण आणि निसर्गाचेच ऋण मांडण्यासाठी म्हणून जो काही आपण व्यक्त करतो निसर्गाचे वेगवेगळ्या सणांच्या मार्फत किंवा वेगवेगळ्या रूढी परंपरेच्या द्वारे आपण निसर्गाला जी काही साथ घालतो, निसर्गाचे जे काही ऋण मानतो, निसर्गाच्या ऋणामधनं आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. या पद्धतीची एक आपण भावना व्यक्त करतो. असा जेव्हा श्रावण सरतो तेव्हा मात्र तो सरत असताना आपल्याला गणरायांची ओढ किंवा गणरायांची आठवण देखील करून जातो. आणि या श्रावणातलाच सण म्हणजे गणपती देखील. पावसात गणपती नाचत येतात आणि पावसातच जातात. गणपती येतात 10 दिवसांचे, काहींच्या घरी 5 दिवसांचे, 1.5 दिवसांचे, 7 दिवसांचे, परंतु 10 दिवसांचे एकंदर सार्वजनिक आणि वैयक्तिक असे गणपती. ते गणपती बाप्पा आले म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे सर्वजण वर्षभर ज्याची वाट पाहिली जाते आणि ज्यांना निरोप देताना म्हटलं जातं पुढच्या वर्षी लवकर या, असे ते गणपती बाप्पा मात्र लहान लेकरांपासून सर्वांचेच लाडके असे. सर्वच जण ज्यांची वाट पाहतात, सर्वच जण त्यांची येण्याच्या आगमनानं ते 10 दिवस मात्र आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे असतात. गणपती बाप्पा, त्यांचा प्रसाद, त्यांच्या आरती, एकमेकांच्या घरी आरतीला जाणं, एकमेकांना बोलावणं, याच्यामुळे एकमेकांचे ऋणानुबंध दृढ होतात. वैर निघून जातं, मळभ निघून जातं. सगळीकडे मंगलता असते, सगळीकडे आरत्या असतात आणि सगळीकडे टाळ असतात. सगळीकडे टाळ्यांचा आणि गाण्यांचा आवाज असतो आणि हा निसर्ग, हा सर्व वातावरण देखील
तेवढंच भक्तिमय होऊन जातं आणि हे होतं श्रावणातल्या सरींमध्येच. आणि नक्कीच म्हणूनच हा श्रावण तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या जीवनात तितकाच आनंदाचा किंवा आपण म्हणू हा श्रावण आपल्याला आनंद देणारा सणवान हा श्रावण आपल्याला प्रफुल्लित करणारा, सृष्टी सृष्टीला नटवणारा, नजरेला सुख देणारा, मनात मळभ दाटणारा, भावनांचं मळभ दूर करणारा असा हा श्रावण. आणि या श्रावणापासून आपण आता सखी सहेली या कार्यक्रमात दररोज 3 वाजता भेटणार आहोत. सखींचं अंतरंग उलगडून, सखींशी गप्पा मारून स्वच्छंद जगण्यासाठी सखी सहेली. पाहत रहा भारत न्यूज मराठी HD चॅनलवरती सखी सहेली रोज 3 वाजता.